नमस्कार. मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथून बोलत आहे. आपण हृदयविकाराबद्दल माहिती घेत आहोत आणि आज आपण हृदयविकारावरील उपचारांबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात पहिला उपचार म्हणजे जीवनशैलीतील बदल. त्याच्यामध्ये आहार येतं आणि आपण मागे पाहिलं की मेडिटेरियन डाएट हे सगळ्यात उत्तम आहे हृदयविकारासाठी. आणि असा आहार जर पाळला तर बऱ्यापैकी हृदयविकार प्रिव्हेंट होण्याला मदत होऊ शकते. नियमित व्यायामाची गरज आहे. म्हणजे हृदयविकार झाला जरी असला आणि ट्रीटमेंट जरी झाली असली तरी व्यायाम कंटिन्यू करणे गरजेचं आहे. आणि मी जसं म्हटलं की चालणं हा सगळ्यात नैसर्गिक व्यायाम आहे, तो कंटिन्यू करावा. मद्यपान व धूम्रपान हे सगळ्यात वर्ज करणं गरजेचं आहे. वजन कमीच ठेवणं गरजेचं आहे पुढे पण. आणि ताण तणाव जे जीवनातले आहेत, जीवनशैलीच्या बदलामध्ये हा महत्वाचा भाग आहे. आजकालच्या जगामध्ये ताणतणाव खूप आहेत आणि त्याच्यामुळे हृदयविकार पुन्हा होण्याची शक्यता असते. आणि हा एक महत्वाचा टप्पा आहे जीवनशैलीतील बदल उपचारांमध्ये. दुसरं औषधोपचार. एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याच्या रक्तवाहिन्या बंद आहेत आणि सौम्य जरी अटॅक येऊन गेलेला असला तर पहिले जर इमर्जन्सीमध्ये पेशंट असेल तर आयसीयू मध्ये आम्ही वेदनाशामक औषधं देतो. आणि त्याच्यामध्ये पूर्वी मॉर्फिन, फोर्टविन नावाची औषधं द्यायची आणि आता पण आम्ही जे काही अवेलेबल आहे ते वेदनाशामक देतो. नंतर नायट्राइट्स नावाचे काही औषधं आहेत, त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यास मदत करतात, त्या आम्ही देतो. जिभेखाली ठेवणं सगळ्यांना माहित आहे, अटॅक आल्यानंतर जिभेखाली ठेवतो, पण ते आयसीयू मध्ये पण दिल्या जातात. बीटा ब्लॉकर्स नावाचे हृदयाची गती कमी करणारी औषधं आहेत आणि हार्ट अटॅक मध्ये मदत करणारे ते पण देतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स नावाची औषधे ते पण देतो. स्टॅटिन्स म्हणजे कोलेस्ट्रॉल मध्ये जे औषधं दिल्या जातात ते पण मोठ्या डोसमध्ये दिल्या जातात. आणि रक्त पातळ करणारे इंजेक्शन, ज्याला थ्रोम्बोलायटिक एजंट्स आपण म्हणतो. खरं पाहिलं तर पूर्वी काहीच इंजेक्शन अवेलेबल होते. स्ट्रेप्टोकायनेज नावाचं होतं, नंतर यूरोकायनेज आलं आणि नंतर आता तर खूप चांगले औषधं आलेत. पण चांगले औषधं आले, त्याचे रिॲक्शन्स कमी झाल्या, त्याचा परिणाम चांगला होतो रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यामध्ये, पण किंमत वाढते. आणि खरं सांगायचं तर सर्वसामान्यांना परवडण्यासारखे औषधं नाही, परंतु सगळ्यांनाच ते औषधं द्यायला पाहिजे असं नाही. आपण जुने जे औषधं स्वस्त आहेत ते पण देऊ शकतो, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये. आणि ही औषधं काही काळात दिली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे चेस्ट पेन झाल्यापासून, छातीत दुखल्यापासून मॅक्सिमम इफेक्ट त्याचा 1 तासात होऊ शकतो आणि 1 तासानंतर त्याचा इफेक्ट कमी होतो. आणि आपण जर पेशंट लवकर आला तर आम्ही लवकर इंजेक्शन देतो आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. हे फार लक्षात ठेवण्याचं. त्याच्यामुळं ज्या वेळेस चेस्ट पेन होतं त्या लगेच पेशंटला घेऊन आलं तर फार बरं. सर्जिकल ट्रीटमेंट काय? आता अँजिओप्लास्टी हे घरोघरी झालेलं नाव आहे. अँजिओग्राफी वेगळं, म्हणजे अँजिओग्राफीमध्ये डाय देऊन ब्लॉक किती ते पाहणं, आणि अँजिओप्लास्टीमध्ये हे जे ब्लॉक्स आहेत ते मोकळे करणं. आणि आम्ही एक कॅथेटर टाकतो हाताच्या रक्तवाहिनीमधून, आर्टरीमधून, ते हृदयाच्या रक्तवाहिन्यापर्यंत जातं. गाईड वायर टाकतो आणि त्याच्यावर स्प्रिंग आम्ही ओढतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या तिथे ब्लॉकच्या तिथे येऊन ते स्प्रिंग मोकळं केलं जातं आणि तो ब्लॉक पूर्णपणे आपण मोकळा करू शकतो आणि रक्त पूर्णपणे वाहू शकतं. आणि ह्यालाच अँजिओप्लास्टी म्हणतात. खरं पाहिलं तर वेगवेगळे जे ब्लॉक्स असतात 75% वर, त्याच्यात अँजिओप्लास्टी केल्या जाते. अँजिओप्लास्टी जर 3-4 ब्लॉक असतील, आर्टरी आपण 3 आहेत करोनरी आर्टरी, ते 3ही ब्लॉक असतील तर अँजिओप्लास्टीचा फार उपयोग होत नाही. त्यावेळेस आम्ही करोनरी आर्टरी बायपास सर्जरी म्हणतो. म्हणजे एखादा रस्ता आपण बायपास करतो तशा ह्या ब्लॉक्स ज्या व्हेसल्स असतात, आर्टरीज असतात, त्या आम्ही ब्लॉक करतो आणि दुसऱ्या आर्टरी त्याच्यावरून एक रक्तप्रवाह सुरू करण्यासाठी टाकतो आणि त्यालाच बायपास म्हणतात. आणि बायपासचं पण आता खूप शास्त्र प्रगत झालंय. पूर्वीसारखं बायपास रिस्की राहिलेलं नाहीये. आता खूप चांगलं टेक्निक आलंय आणि म्हणून त्याला घाबरून जाण्याची गरज नाही. अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी पण बायपास सर्जरी व्हायला लागल्या आणि फार वरदान आहे असं मला वाटतं. धन्यवाद.